युतीच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच एका मंचावर आले। लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं झालेल्या सभेत अगदी हातात हात घालून दोघांनी एकत्रित स्टेजवर प्रवेश केला। यावेळी मोदींनी उद्धव ठाकरेंचा छोटा भाऊ म्हणून उल्लेख केला। यामुळे भाजप आणि शिवसेनेमधली गेल्या 4 वर्षातली कटुता संपल्याचं दर्शन विरोधकांना घडवण्यात आलं। यावेळी मोदींनी शरद पवार यांच्यावर जोरदार घणाघाती हल्ला चढवला। फुटीरतावाद्यांची साथ देणं शरद पवार यांना शोभतं का असा सवाल पंतप्रधान मोदींनी यावेळी विचारला। दरम्यान मोदींनी कशा प्रकारे शरद पवार आणि काँग्रेसवर निशाणा साधलाय पाहूया। अरे शरदराव, आप ऐसे लोगों के साथ खड़े हो। अरे कांग्रेस से तो देश को कोई अपेक्षा नहीं है, लेकिन शरदराव आप क्या शरदराव आपको शोभा देता है क्या? अरे राजनीति अपनी जगह पे है, शरदराव वहां शोभा नहीं देते हैं। अगर इन दलों को सीखना है तो बाला साहब ठाकरे से सीखिए। बाला साहब चाहते तो वो खुद भी मुख्यमंत्री बन सकते थे। बाला साहब चाहते तो उद्धव ठाकरे जी को भी मुख्यमंत्री बना सकते थे, लेकिन बाला साहब ठाकरे ने वो रास्ता नहीं चुना। देश में परिवारवादी पार्टियां अगर सीखना है तो बाला साहब ठाकरे से सीखो। के मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस जी, शिवसेना प्रमुख मेरे छोटे भाई श्रीमान उद्धव ठाकरे जी। दरम्यान याच सभेत नवमतदारांना आवाहन करताना मोदींनी बालाकोटच्या एअर स्ट्राईकचा आणि पुलवामामधल्या शहीद जवानांचा हवाला दिला आणि मजबूत सरकार बनवण्यासाठी पहिलं मत द्या असं म्हणत त्यांनी कमळ चिन्हावर बटन दाबण्याचं आवाहन केलं। मोदींच्या या वक्तव्यानं आता वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत। क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए, उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? मैं फर्स्ट टाइम वोटर को कहना चाहता हूं, क्या गरीब को पक्का घर मिले, इसके लिए आपका वोट समर्पित हो सकता है कि नहीं सकता है? आप गर्व से कह सकेंगे, आप अगर कमल पर बटन दबाएंगे या आप धनुष तीर पर बटन दबाएंगे, आपका वोट सीधा सीधा मोदी के खाते में जाने। दरम्यान उद्धव ठाकरेंनी सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर कसा निशाणा साधला पाहूया। आणि म्हणून मी बाकी प्रचार इथे करणार नाही। एक प्रश्न तुम्हाला विचारतो आणि त्या प्रश्नाचं जे उत्तर येईल त्याच्याप्रमाणे तुम्ही मतदान करा। आहे तयारी? तुम्हाला देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार पाहिजे की देशद्रोह्यांना मांडीवरती घेऊन दूध पाजणारं सरकार पाहिजे? असं सरकार कोण देऊ शकतं? तिकडे उत्तर प्रदेशमध्ये बसपाच्या अध्यक्षा मायावती चांगल्याच अडचणीत सापडल्यात। देवबंदमध्ये जाहीर सभेत त्यांनी मुस्लिमांना महागठबंधनला मतदान करावं असं आवाहन केलं। परिणामी निवडणूक आयोगानं आता अहवाल मागवलाय। सहारनपूर इथल्या देवबंदमध्ये बसपा प्रमुख मायावतींनी केलेलं भाषण वादात सापडलंय। प्रचार सभेत त्यांनी थेट मुसलमानांना संबोधित करत मतदानाचं अपील केलं। मेरा खासकर इस चुनाव में मुस्लिम समाज के लोगों को ये कहना है, गठबंधन ही इस लायक है कि वो भारतीय जनता पार्टी को टक्कर दे सकता है। आप लोगों को अपना वोट बांटना नहीं है,
बल्कि आप लोगों को एक तरफा अपना वोट बीएसपी के लोगों को, बीएसपी के यानी कि समाजवादी पार्टी और आरएलडी के उम्मीदवारों को ही देकर तो आप लोगों को इन्हें कामयाब बनाना है। मायावती यांनी थेट मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे निवडणूक आयोगानं यावर कठोर भूमिका घेतली आहे। या सर्व प्रकरणाचा निवडणूक आयोगानं अहवाल मागवलाय, तर भाजपनं मायावतींवर जोरदार टीका केली है। वहाँ पर मायावती जी के द्वारा इस प्रकार का संबोधन सचमुच कांसीराम जी का भी और डॉक्टर अंबेडकर जी का भी, इससे बड़ा अपमान दूसरा नहीं हो सकता है। और दूसरी बात कि अगर उन्हें केवल मुस्लिम वोट चाहिए तो स्वाभाविक रूप से दूसरा वोट भी अपना तय कर लेगा कि हमें कहाँ जाना है। मुस्लिम बहुल देवबंदमध्ये महागठबंधनची सभा घेऊन अखिलेश आणि मायावतींनी ध्रुवीकरणाची खेळी खेळली। त्याच बळावर त्यांना मोदी शहा यांना उत्तर प्रदेशात शह द्यायचा आहे, पण प्रियंका गांधींच्या माध्यमातून ताकदीने मैदानात उतरलेली काँग्रेस सपा बसपाच्या वाटेत मोठा अडथळा ठरल्यानंच काँग्रेस त्यांच्या टार्गेटवर आली आहे। शिवाय येणाऱ्या काळात ध्रुवीकरणाच्या राजकारणाच्या आधारावरच लोकसभेचं रण पेटणार हे आता नक्की झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। उत्तर प्रदेश नंतर जाऊया छत्तीसगडमध्ये। छत्तीसगडमध्ये निवडणुकांच्या तोंडावर नक्षलवाद्यांनी अक्षरशः हैदोस घातलाय। दंतेवाड्यात भाजपच्या आमदार भीमा मंडवी यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला। या 4 जवान शहीद झालेत आणि भाजपचे आमदार भीमा मंडवी यांचाही जागीच मृत्यू झालाय। माओवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून वाहनं उडवली। लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला अवघे काही तास उरलेले असताना हा भीषण हल्ला घडवण्यात आलाय। यानंतर सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। श्यामगिरी क्षेत्र में एक आईडी ब्लास्ट में दंतेवाड़ा विधायक श्री भीमा मंडावी और उनके साथ एक ड्राइवर और 3 पीएसओ कुल 5 लोग उस घटना में शहीद होने का भी प्राथमिक जानकारी आ रहा है। अभी तक जो जानकारी उसी अनुसार जो गाड़ी जिसमें माननीय विधायक जी बैठे थे उसी गाड़ी आईईडी के चपेट में आया है। काफ़ी पावरफुल इम्पैक्टफुल आईडी लग रहा है। काफ़ी बड़ा एक गड्ढा क्रेटर क्रिएट हो गए और फायरिंग होने का भी जानकारी भी मिला नहीं है। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या। 20 राज्यातील 91 लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे, तर राज्यातील पूर्व विदर्भातल्या 7 लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातलं मतदान होणार आहे। प्रचाराच्या अगदी शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत सगळी ताकद पणाला लावली। तळपतं ऊन अंगावर घेत रोड शो आणि पदयात्रा काढत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार केला। नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रोड शो करत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं, तर गडकरींविरोधात रिंगणात असलेल्या नाना पटोले यांनी ही बाईक रॅली काढली। नागपुरातल्या या लढतीकडे उभ्या देशाचं लक्ष लागलंय। पूर्व विदर्भातल्या ज्या लोकसभा मतदारसंघात बिग फाईट्स होत आहेत त्या कोणाकोणात आहेत, तर नागपुरातली देशातली सगळ्यात चर्चेतली लढत नितीन गडकरी भाजपचे दिग्गज नेते आणि नाना पटोले जे भाजपमधून आता काँग्रेसमध्ये दाखल झालेले आहेत यांच्यात लढत होते नागपुरात। तर रामटेक नागपूरच्या अगदी शेजारचा हा मतदारसंघ, कृपाल तुमाने हे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत, त्यांना तिथं किशोर गजभिये काँग्रेसचे त्यांनी आव्हान दिलेलं आहे। तिकडे रामदास तडस पुन्हा एकदा मैदानात आहेत आणि त्यांना काँग्रेसच्या चारुलता टोकस यांनी वर्ध्यामध्ये थेट आव्हान दिले आहे। चंद्रपूरची लढत यावेळी अत्यंत महत्त्वाची चुरशीची होती, कारण चंद्रपूरमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री राहिलेले हंसराज अहिर यांना सुरेश धानोरकर काँग्रेसचे उमेदवार आहेत, जे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले आहेत, ते तिथं त्यांना थेट लढत देत आहेत। गडचिरोली चिमूरमध्ये भाजप आमदार अशोक नेते पुन्हा मैदानात उतरलेत आणि त्यांना नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसच्या आव्हान दिलेलं आहे। भंडारा गोंदियामध्ये जो भंडारा गोंदिया मतदारसंघ प्रफुल्ल पटेल यांचा म्हणून ओळखला जातो, तिथले दिग्गज नेते तिथं सुनील मेंढे यांना भाजपने मैदानात उतरवले। त्यांच्या विरोधात नाना पंचबुद्धे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मैदानात उतरले। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचं आव्हान आहे। ही लढत सुद्धा अत्यंत चुरशीची होणार अशी चर्चा आहे।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं भाजपच्या छुप्या प्रचार साहित्याचा पर्दाफाश केलाय। मुंबईतल्या खारमध्ये सर्जिकल स्ट्राईकचा प्रचार करत ऑडिओ तंत्राचा वापर करण्यात येत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। भाजपकडून प्रचार कार्ड छापण्यात आलं, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज, कमळाला मतदान करा असे संदेश ऑडिओच्या माध्यमातून देण्यात आल्याचा प्रकार काँग्रेसनं उघडकीस आणलाय। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकासह काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि डॉक्टर राजू वाघमारे यांनी पदाधिकाऱ्यांसह धाड टाकली, त्यावेळी हा सगळा प्रकार समोर आला। इलेक्ट्रॉनिक संदेशावर काँग्रेसनं आक्षेप घेतलाय। मतदारांना भुलवण्यासाठी भाजपकडून अशा प्रकारे प्रचार कार्डचं वाटप करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? पण असं घडलंय। पाहूयात महाराष्ट्रातल्या राजकारणातली सौहार्द दाखवणारा हा खास रिपोर्ट। मावळ मतदारसंघातल्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय, कारण इथे बिग फाईट होतीये। पण ज्यांच्यामध्ये बिग फाईट होतीये तेच उमेदवार हस्तांदोलन करताना दिसतायत। शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार हे दोन्ही उमेदवार आमने सामने आले। यावेळी दोघांनीही एकमेकांना हस्तांदोलन करत शुभेच्छा सुद्धा दिल्या। हे चित्र पाहून सगळ्यांनाच सुखद धक्का बसला। उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी दोन्ही उमेदवार आमने सामने आले होते। शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। विकास कामांच्या जोरावर आपण निवडून येऊ असा विश्वास त्यांना आहे। विकासाच्या द्वारे आणि कामाच्या द्वारे ही निवडणूक लढवतोय। ही निवडणूक कोणत्याही परिवाराच्या द्वारे नाही लढवत। मी माझे कुणी वडील दादा परदादा राज्याचे मुख्यमंत्री नव्हते, उपमुख्यमंत्री नव्हते, राज्यात मुख्यमंत्री नव्हते। कार्यकर्तेच हे माझ्या दृष्टिकोनातून या देशाचे नागरिक आणि मतदार आहे आणि ते माझ्या पाठीमागे माझा विजय निश्चितपणे। श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार या दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। अर्ज दाखल करण्याच्या आधी श्रीरंग बारणे यांना त्यांच्या आई आणि पत्नीनं औक्षण केलं। बारणे यांनी घरातल्या ज्येष्ठांचे आशीर्वादही घेतले। तिकडे पार्थ यांना सुद्धा त्यांची आई सुनेत्रा पवार आणि घरातल्या सर्व सदस्यांनी औक्षण केलं आणि आशीर्वादही दिले। या दोनही उमेदवारांना घरातल्या सदस्यांची भक्कम साथ आहे, पण मतदार कोणाला साथ देणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। आढळराव यांनी वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात बैलगाडीतून जात अर्ज दाखल केला। यावेळी आदित्य ठाकरे, महेश लांडगे, गिरीश बापट हजर होते, तर अमोल कोल्हेंसाठी अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी आवर्जून हजेरी लावली। 2019चा महासंग्राम। मुंबई आणि परिसरात आज अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। एकीकडे उत्तर पश्चिम मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं आणि उमेदवारी अर्ज भरला। त्यांची लढत काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्यासोबत आहे। दुसरीकडे कल्याण लोकसभेचे युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना वेगळा संकल्प केला। डोंबिवलीतील गणपती मंदिराशेजारील बागेत शिंदेंनी स्वतःच्या नावाचं एक झाड लावलं। यावेळी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, नरेंद्र पवार, सुभाष भोईर आणि गणपत गायकवाड यांच्यासह युतीचे अनेक नेते पदाधिकारी उपस्थित होते। तर ईशान्य मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दिना पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मुलुंडमध्ये त्यांनी खुल्या जीपमधून रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं। तर खूप जॉग्राफिकली खूप कंडेन्स लोकसभा, याच्यामध्ये लोकसंख्या भरमसाठ वाढत चाललेली आहे आणि त्याचबरोबर ट्रॅफिकची समस्या उद्भवायला लागलेली आहे। तर ह्या ट्रॅफिकच्या समस्येवरती प्रायोरिटीने प्राधान्य आपण देणार आहोत, जेणेकरून कारण की भौगोलिकदृष्ट्या जर आपण पाहिलं, जर ठाण्याबरोबर आपण कंपॅरिझन केलं की ठाण्याला एक्सपांड करायला जागा मिळाली, पण डोंबिवली असेल, कल्याण असेल, हे छोटं शहर आणि लोकसंख्या खूप मोठी आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आम्ही मेट्रो मंजूर करून घेतलेली आहे, आज आम्ही जलवाहतूक मंजूर करून घेतलेली आहे, आज आम्ही रस्ते जे आहेत ते वाईड करतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा विजयी होतील असा दावा केलाय। ईशान्य मुंबईतल्या प्रचार सभेत शरद पवार बोलत होते। मुझे खुशी है कि आज देवरा जी का चुनाव संग्राम का दफ्तर का इनॉग्रेशन हो रहा है। यहाँ तो कोई पब्लिक मीटिंग नहीं थी, मगर एक अच्छा मौका था कि कार्यालय की शुरुआत आज से हो रही है और मुझे खुशी है कि जब जब मुझे
इनके कार्य के उद्घाटन के लिए मौका मिला था तो वो हमेशा वो कामयाब हुई और मुझे विश्वास है कि इस समय भी वो कामयाब होगी। दक्षिण मुंबईतले काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी लोकलनं प्रवास करत मतदारांशी संवाद साधला। राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्तानं देवरांनी CST ते मुलुंड असा प्रवास केला। यावेळी अनेक प्रवाशांनी त्यांना आपल्या अडचणी सांगितल्या। दक्षिण मुंबईत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत मैदानात आहे। आता बातमी सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातली शह काटशहाच्या राजकारणाची। सुप्रिया सुळेंची कोंडी करण्यासाठी भाजपनं आता कंबर कसली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेल्या अकलूजच्या मोहिते पाटलांनी बारामतीत लक्ष घालायला सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली आहे। बारामतीतील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचे पती राहुल कुल यांनी अकलूजमध्ये जाऊन विजयसिंह मोहिते पाटील, त्यांचे पुत्र रणजित सिंह आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली, तसंच तासभर चर्चा केली। विजयसिंह मोहिते पाटील यांनी इंदापुरात जाऊन हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली होती। आता बातमी विजयसिंह मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीनंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चेची। इंदापूरमध्ये काल विजयसिंह मोहिते पाटलांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली आणि आता आपण काँग्रेस आघाडीसोबतच असल्याचा खुलासा हर्षवर्धन पाटील यांनी केला। विजयसिंह मोहिते पाटील हे एका खाजगी कार्यक्रमानिमित्तानं ते आले होते आणि मी घरी होतो। ते अचानकपणे माझ्या घरी आले चहा पिण्यासाठी। त्यावेळेस आमच्या तिथं बरीचशी गर्दी होती, गुप्त बैठक वगैरे जसलं काय नव्हतं, ते अचानक आले। पण एक गोष्ट मात्र निश्चित सांगतो की आता जे सरकार आहे त्याच्यापेक्षा जास्त जागा आघाडीच्या आहेत। प्रियंका गांधींच्या उत्तर प्रदेशातील बिजनौर इथल्या रोड शोच्या दरम्यान काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले। बिजनौर इथं रोड शो सुरू असताना अचानक काही भाजप कार्यकर्त्यांकडून मोदीच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी प्रियंका गांधींनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे पाहत त्यांच्या दिशेने फुलांचे हार फेकले। पण भाजप कार्यकर्त्यांच्या या घोषणाबाजीमुळे संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मात्र बाचाबाची झाली। आता बातमी मेक इन इंडियाच्या कटू वास्तवाची। स्वदेशी तंत्रज्ञान वापरून छोटेखानी विमान तयार करणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांनी आता अमेरिकेत प्रकल्प हलवण्याचा निर्णय घेतलाय। का, जाणून घेऊया। नरेंद्र मोदी देवेंद्र विमानाला झटका, अमोल यादवांकडून विमानाची नोंदणी रद्द। आता अमेरिकेत होणार विमानाची निर्मिती, स्वदेशी बनावटीच्या विमानाचं स्वप्न भंगलं। पालघर परिसरात घराच्या छतावर स्वदेशी तंत्रज्ञान वापरून छोटेखानी विमान तयार करणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांनी आता अमेरिकेत प्रकल्प हलवण्याचा निर्णय घेतलाय। सरकारी लाल फितीच्या कारभाराला कंटाळून यादव यांनी हा निर्णय घेतलाय। खरं तर 2018 मध्ये मेक इन इंडिया प्रकल्पाच्या अंतर्गत MIDCनं अमोल यादव यांच्या कंपनीशी 35,000 कोटींचा सामंजस्य करार केला। विशेष म्हणजे मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला। त्यानुसार 6 आसनी विमान निर्मितीसाठी राज्य सरकारकडून पालघर परिसरात 157 एकर जमीन उपलब्ध करून दिली जाणार होती। तसंच विमान निर्मिती आणि उड्डाण परवाना दिला जाणार होता। मात्र गेल्या वर्षभरात कॅप्टन अमोल यादवांना ना जागा मिळाली ना परवाना। या उलट अमेरिकेनं त्यांना सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलंय। प्रत्येक ठिकाणी अडवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला अजूनपर्यंत 2017 पासून इन्स्पेक्शन झाल्यावर सुद्धा त्यांनी परमिट टू फ्लाय दिलेलं नाही आहे। आणि आता मला जे रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करायचे ते मी रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करतो आहे, परंतु रूल्समध्ये नसलेल्या गोष्टी ते मला बाहेरच्या गोष्टी मागत आहेत, म्हणजे सिलेबसचे बाहेरचे प्रश्न ते मला विचारत आहेत। आणि अशा परिस्थितीत ते त्या प्रश्नांची उत्तरं मी देणं लागत नाहीत। अमोल यादव यांच्या विमान निर्मिती प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील जवळपास 10,000 बेरोजगारांना रोजगार मिळणार होता। मात्र सरकारकडून अपेक्षित सहाय्य न मिळाल्यानं गेली वर्षभर हा प्रकल्प रखडला। देशी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेक इन इंडियाची घोषणा केली। त्यामुळे देशात रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचं सांगण्यात आलं। त्याचा मोठा गाजावाजाही करण्यात आला। मात्र अमोल यादवांच्या निमित्तानं मेक इन इंडियाचं कटू वास्तव समोर आलं असून हा मेक इन इंडियाला मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे। प्रफुल्ल साळुंखेसह
सुनील महाडेश्वर, न्यूज 18 लोकमत, मुंबई.